पनवेल महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी संपन्न होते आणि त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पक्षांच्या वतीनं AP फॉर्म वगैरे मिळण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे सारेच उमेदवार आजच फॉर्म भरण्याचा शेवटच्या दिवशी निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. कारण आता नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना ही एक संधी 8 वर्षानंतर मिळते. त्याच्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये एक चांगला जोश आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर जे महाविकास आघाडीचे पात्र उमेदवार असतील त्यांची बैठक घेऊन प्रभाग नव्या 1 ते 20 पर्यंतच्या आम्ही कामाचा आढावा घेऊ आणि नंतर आपल्याशी त्यानिमित्तानं बोलू. ही निवडणूक जिंकायच्या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडीने जे काही आराखडे तयार केले ते आपल्यासमोर निश्चित सादर करू. बघायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार या ठिकाणी किती असणार आहेत? शेतकरी कामगार पक्षाचे मागच्या खेपेस आपण 58 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसची आघाडी होती, परंतु आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे शिवसेना आणि मनसे हे सामील झाल्या कारणानं शेतकरी कामगार पक्षानं आपलं मन मोठं करून 20 जागा आमच्या मित्र पक्षानं सोडलेल्या आहेत आणि मला निश्चित विश्वास वाटते की या सर्वांच्या ताकदीमुळं आम्ही निश्चित आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचू असा विश्वास आहे. महापौर महानगरपालिकेमध्ये कोणाचा बसणार आहे? आघाडीचा बसेल. बाळाराम पाटील यांनी सांगितलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाचा, आपण आघाडीचा सांगतायत. बाळाराम पाटील साहेबांनी जरी भावना व्यक्त केलेल्या असल्या तरी तो महापौर महाविकास आघाडीचाच असेल.